तर ही दृश्य पाहतोय आपण मरीन लाईन वरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी हायटाईडची ही दृश्य पाहतोय। मरीन ड्राइव्ह वरची ही दृश्य आहेत। मरीन ड्राइव्ह या ठिकाणी हायटाईड निर्माण झालेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरातील ही दृश्य आहेत। या ठिकाणी हायटाईडचा अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईतील मरीन ड्राइव्ह ठिकाणची ही दृश्य पाहतोय। मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मरीन ड्राइव्हवर देखील हायटाईडची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईतील समुद्र आता फेसाळलेला आहे। मुंबईतील मरीन ड्राइव्हवरची ही दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। मरीन ड्राइव्हवरती आता हायटाईडचा अलर्ट देण्यात आलेला आहे। नागरिकांना लांब राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नागरिक मात्र या ठिकाणी गर्दी करताना दिसतायत। मुंबईतील मरीन ड्राइव्हमध्ये हायटाईडची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणाहून लांब राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर मुंबईत हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। मरीन ड्राइव्हवरची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी नागरिकांनी मात्र गर्दी केली आहे, परंतु नागरिकांना आता या ठिकाणाहून लांब राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। 4.75 मीटरच्या लाटा या ठिकाणी उसळतायत। मुंबईत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। मुसळधार पाऊस पडतोय। अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात देखील आता हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। 4.75 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांना देखील आता सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सुरक्षा तेथील यंत्रणा देखील आता सतर्क झालेली आहे। नागरिकांना याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या परिसरापासून लांब राहण्याच्या सूचना आता नागरिकांना देण्यात आल्या। तर मुंबईत हायटाईडचा इशारा देण्यात आला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, मुंबईत हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। या 4.75 मीटरच्या लाटा उसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येते। कृपा, निश्चितच मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत। एकीकडे अरबी समुद्रामध्ये उंच लाटा समुद्राच्या ज्या आहेत त्या उसळताना पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे मुंबई किनारपट्टी असेल तसेच मुंबई लगतच्या किनारपट्टीवरती भरतीचा इशारा हा मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेला आहे। 4.75 मीटर उंचीच्या लाटा या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुणीही पर्यटक असतील किंवा मुंबईकर असतील यांनी समुद्र किनारी शक्यतो जाऊ नयेत। खबरदारीचा इशारा हा सर्व मुंबईकरांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच दिवसभरामध्ये समुद्रामध्ये भरती असेल आणि लाटा या उंच 4 मीटरपेक्षा जास्त असतील असा इशारा हा पालिकेकडून सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि एकूण खबरदारीचा इशारा म्हणून एकूण उपाय सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी लाईफ गार्ड सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। सर्व खबरदारी पालिकेकडून सुद्धा घेण्यात येताना पाहायला मिळते। कृपा, निश्चितच स्वप्नील, आणि आता मान्सून हा मुंबईत दाखल झालेला आहे, याबद्दलची अधिक काय माहिती द्याल? आणखीच मान्सून मुंबईत दाखल झालेला आहे। कालपासूनच आपण जर बघितलं तर कोकणात काल हा मान्सून दाखल झाला होता। यानंतर आज रात्री आणि आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सकाळपासून काही सखल भागात पाणी साचल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे निर्माण झालं असून त्याच्या तीव्रतेत वाढ होतीये। त्याचप्रमाणे मान्सूनच्या देखील सरी कोसळधार या ठिकाणी मुंबईमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात। काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी देखील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काही जिल्ह्यांमधील काही भागामध्ये तुरळक पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना सुद्धा कृषी विभागाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यानुसार सकाळपासून आज मुंबईमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। कृपा, निश्चितच धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।